गणपती बाप्पा मोरया. आज तुम्हाला मी रेसिपी नाही दाखवणार आहे. गौरी आवाहन आणि गौरी पूजनाचा व्हिडिओ दाखवणार आहे. हे बघा, छान अशी रांगोळीने सुरुवात केली आहे. श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. इथे आम्ही गौरी घेतल्या होत्या. त्यानंतर हे बघा, अशा प्रकारे धान्य आहे ते गौरीच्या ह्यानी छान असं आपण पायाने आपण पलटी केलं आहे. हे बघा, अशा प्रकारे छान गौरी आपण आतमध्ये घेतल्या आहेत. तो व्हिडिओ मी दाखवला नाही. हे बघा, किचन आहे आमचं. गॅस ओट्याची इथं देवाजवळ भेटायला सर्व ठिकाणी नेली गौरीला भेटायला. आणि त्यानंतर धान्य वगैरे तिथे भेटायला नेलं आणि शेवटी गणपती बाप्पाला भेटून आणलं. आणि आमची गौरी बघा, अशा प्रकारे आपण तिचं आवाहन केलं आहे, तिला बोलवलं आहे. खूप सुंदर व्हिडिओ आहे, स्किप करू नका, पूर्ण पहा. अगदी मी माझ्या परीने माहिती पण सांगण्याचा प्रयत्न करते आहे. हे बघा, आम्ही अशी छान उभी केली आहे. गौरीला छान गुजराती साडी नेसवली, वेगळा लूक दिला आहे. आम्ही जास्त काही करत नाही, पण छान असतं. वेगळं असं नाही करत, कारण जे आहे आपलं हिंदू संस्कृतीमध्ये तेच करतो. आमच्याकडे आधी पितळी मुकुट होता, पण नंतर मग आम्ही जो आहे आपल्याला दिसतोय तो मुखवटा आणला आहे. म्हणजे जसं माझं लग्न झालं तेव्हापासून पितळीच मुकुट होता, पण नंतर हा आणला आहे मुलीच्या अट्टहासाने. हे बघा, किती सुंदर गौरी आणि गणपती. आणि आज हळदी कुंकू आहे, त्यासाठी पान, सुपारी, खिरापत आणि हळदी कुंकू जे महत्त्वाचं असतं, हळदी कुंकू ते. आणि छान बघा, खूप छान डेकोरेशन केलं आहे. व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण पहा. खूप सुंदर, अगदी मन प्रसन्न असतं. गौरी आणि गणपती यायचं म्हटलं की खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि तो उत्साहच वेगळा असतो बघा, करायला पण खूप छान वाटतं. हे बघा, असे वेगवेगळे पदार्थ बनवले आहेत मी. हे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे दाखवले आहेत. फळं आहेत, बघू शकता, सफरचंद, दामट्याचे लाडू, शेव, मोसंबी. त्यानंतर हे बघा, कलरफुल करंजी, त्याचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे. बघू शकता किती सुंदर दिसते आहे करंजी. त्यानंतर ही मोसंबी, पुन्हा केळी बघू शकता. हे बघा, बुड्ढा बुड्ढी, अनारसे केले आहे. चकली, मी त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. शंकरपाळे, डाळिंब, संत्री, मोसंबी, पेरू. हे बघा फळं. आणि पांढऱ्या आपल्या करंज्या. हे बघा, लाकडी फळं आहेत, ते पण मांडले आहेत. जेवढी आमच्याकडे खेळणी आहे तेवढी मांडली आहे, कारण करल तेवढं कमीच असतं गौरीसाठी. खूप छान, अगदी उत्साहाने करतात सर्वजण. आणि आज मी ज्या ठिकाणी हळदी कुंकाला, हे बघा, चिरोटे, जे आपण करंज्या कलरफुल केल्या त्याचे चिरोटे बनवले आहेत. हे बघा, आणि ही त्रिकोणी करंजी, कलिंगड बघा कापलेलं, ते पण लाकडी आहे. आणि हे अननस खरं आहे, केळी बघू शकता आपण किती सुंदर. आणि ही रांगोळी काढली आहे बघा. जागा छोटीच आहे, त्या प्रमाणात केलं आहे. सुंदर, अप्रतिम करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करायचं. हे बघा, गौरीचा जो साज आहे, मंगळसूत्र, नथ, पुन्हा तिचं बांगडी आणि जोडवी बघू शकता किती सुंदर रेखीव असं देखावा करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. आणि मागचा पडदा पण बघा किती सुंदर आहे, अगदी गाय वगैरे दाखवली आहे त्या पडद्यामध्ये. हे गौरी गणपती, हे पुन्हा एकदा तुम्हाला दर्शन घडवते आहे. वेगवेगळे पदार्थ, जेवणाचं ताट मांडलं आहे. ही बघा, गाय आणि वासरू, ही लाकडी फळं. खूप सुंदर. म्हणजे कसं असतं, ह्यामध्ये जेवढं तुम्ही कराल तेवढं डेकोरेशन छान दिसतं. आणि हे आपल्यासाठी करतो खरं आपण, पण तरी पण उत्साह असतो तो गौरी गणपती येण्याचा, वेगळाच उत्साह असतो करण्याचा. खूप सुंदर असं करायचा प्रयत्न केला आहे मैत्रिणींनो. आणि ही बघा, शेवटी रांगोळी, हळदी कुंकू,
ही रांगोळी आमच्या जाऊबाईंनी काढली बघा, सुंदर अप्रतिम. ड्रॉइंग टीचर आहे त्यामुळं छानच काढते. बघू शकता आपण, मस्तच अगदी. खूप छान असा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी हळदी कुंकवाला ज्यांच्या घरी गेली आहे त्यांचं पण डेकोरेशन थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळं कसं वाटतं व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघायचं आहे. ही आमची गौरी आहे बघा, आमच्या गौरीचे फोटो, म्हणजे आपल्या घरची गौरी. सुंदर अप्रतिम असा देखावा. साधा सिंपलच आहे पण छान करण्याचा प्रयत्न केला आहे. हे घरचे. आता बघा ज्या ठिकाणी मी गेली होती तिथे बघा किती सुंदर काढलं आहे. त्यांनी डाळी वगैरे ठेवल्या आहेत, फळं ठेवली आहेत आणि बसवलं आहे गौरीला. गणपती बाप्पा बघा किती सुंदर आहे त्यांचं, अप्रतिम असं डेकोरेशन. ज्यांच्या मी घरी हळदी कुंकवाला गेली होती त्यांचं हे बघा पदार्थ बनवलेले त्यांनी. डाळी वगैरे कडधान्य पण ठेवलं. ह्या बघा घरमालकीन, त्यांची मुलगी आहे शेजारी आणि ह्या त्यांच्या सासूबाई. हे बघा त्यांची गौरीचा फोटो. त्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी गेले आहे गौरीसाठी. बघा किती सुंदर आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आणि छान करण्याचा प्रयत्न करतात बघा. जागा जरी थोडी असली तर. हे बघा माझे फेवरेट स्टुडंट आमच्या नंदूबाई, त्यांचे मिस्टर नंदावे आमचे. त्यांच्या घरी गेली होती. जवळचीच घरं केली मी, जास्त लांब जात नाही कारण आपल्याकडे पण महिला येतात हळदी कुंकवाला. हे बघा सुंदर अप्रतिम असा देखावा गौरीचा, बघू शकता. त्यानंतर मी तिसऱ्या ठिकाणी गेली आहे. हे बघा छान त्यांनी फुलांच्या माळा वगैरे. गणपती बाप्पा पण अप्रतिम, गौरी पण छान. बघा किती सुंदर डेकोरेशन. ह्या बघा आजी आणि ह्या त्यांच्या सुनबाई म्हणजे घरमालकीन. सुंदर असा देखावा. त्यानंतर तिसऱ्या घरी गेली आहे मी. बघा किती सुंदर त्यांनी पण छान केलं आहे. त्यांच्याकडे 2 गौरी आहेत, आमच्याकडे एकच असते गौरी. म्हणजे काही काहींच्या 2 असतात पण आमच्याकडे एकच आहे पहिल्यापासून, माहेरी आणि सासरी पण. हे बघा घरमालकीन. त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी चौथ्या ठिकाणी गेली. त्यांच्यामध्ये दुःख होतं त्यामुळे त्यांनी जास्त डेकोरेशन केलं नाही. हे बघा आजी आणि ह्या घरमालकीन. छान असा करायचा प्रयत्न केला आहे. हे बघा हे तर एकदम अप्रतिम असा देखावा. बघू शकता आपण, 2 गौरी आहेत प्रपंचातून परमार्थाकडे. म्हणजे त्यांनी छान शिकवण दिली आहे बघा. त्यांचे मेसेज पण छान आहेत. हे बघा ज्ञानेश्वर माऊली ग्रंथ वाचताना खूप छान अप्रतिम असा देखावा त्यांनी केला होता. पालखीचं अवघी विठाई माझी. बघा किती सुंदर केलं आहे. विठ्ठलाचं त्यांनी बनवलं आहे. छान डेकोरेशन. अवघी मिठाई माझी, कांदामुळा भाकरी अवघी मिठाई माझी. म्हणजे त्यांनी भाज्या वगैरे पण दाखवल्या. ह्या बघा घरमालकीन आहेत. सुंदर असा देखावा, अप्रतिम. श्रीराम नगरीत आपले सहर्ष स्वागत. म्हणजे फलटणला पालखी येते ना, त्यांनी त्याचा देखावा दाखवायचा प्रयत्न केला आहे छान असं. त्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी गेली आहे. त्यांनी पण छान केलं आहे डेकोरेशन. सर्व महिला अगदी खूप आवडीने आणि उत्साहाने करतात बघा. हे बघा त्यांच्याकडे पण 2 आहेत, आमच्याकडे एकच असते. आणि ह्या घरमालकीन, त्यांच्याकडे मी ज्यांच्याकडे हळदी कुंकवाला गेली होती त्या. आणि ह्या त्यांच्या सासूबाई. त्यानंतर बघा हे दुसरी छान अशी गौरी बसवली आहे त्यांनी. गणपती पण अप्रतिम. आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम. त्यांचं जे छोटं पिल्लू आहे ते जे मांडलं आहे ते उचलत आहेत, खेळत आहेत. पण वेगळाच उत्साह असतो बघा, छान. हे बघा तिला व्हिडिओमध्ये ये म्हणते तर ती येत नाही आहे.
ही त्यांच्या सुनबाई आणि हे छोटं पिल्लू. बघा किती सुंदर देखावा, अगदी छानच अप्रतिम बनवला आहे त्यांनी. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी गेली, त्यांच्याकडे पण एकच असते गौरी. बघू शकता आपण, छान असं देखावा. त्यानंतर पुढच्या ठिकाणी गेली होती. जशी जागा अवेलेबल आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करतात. खूप छान रांगोळी वगैरे, गणपती बाप्पा, गौरी, खूप अप्रतिम असे देखावे होते. त्यानंतर पुढच्या ठिकाणी गेली बघा मी, त्यांनी गौरींना बसवलं आहे. छान त्यांच्या पुढे छान बघा डेकोरेशन केलं आहे. साडी म्हणजे जो सुवासिनीचा मान आहे तो त्यांनी दिला आहे. त्यानंतर पुढच्या गौरीकडे गेली होती, त्यांचे पण अप्रतिम सुंदर असा देखावा त्यांनी केला आहे. महिला खूप उत्साहाने करतात. हे बघा त्यांची रांगोळी बघा किती सुंदर काढली आहे त्यांनी, म्हणजे जो सुवासिनीचा लेणं आहे ते. त्यानंतर पुढच्या ठिकाणी हे बघा सुंदर, हे बघा ह्यांनी अगदी गौरीला फेटे वगैरे घातलेत. छानच प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने दाखवण्याचा प्रयत्न करतात, करण्याचा प्रयत्न करतात. लांब लांब ठिकाणी खूप छान असतात, पण आपल्याकडे गौरी असल्यामुळे आपल्याला कुणाकडे जास्त जाता येत नाही. हे बघा ह्यांनी तर खूपच छान केलं आहे. गौरी महादेवाची पूजा करताना गणपती बाप्पा अप्रतिम असा देखावा. छानच. ह्यांच्याकडे पण एकच गौरी आहे आमच्यासारखंच. छान असं त्यांनी महादेवाचे देखावे केले आहेत. रांगोळी पण बघा छान काढली आहे. हे पुढचं बघा, त्यांनी पण महादेवाचं केलं आहे गौरी महादेवाची पूजा करताना. आणि ह्या सासूबाई आहेत त्यांच्या, सांगतायत त्या मुलांनी बनवलं आहे म्हणून. खरंच मुलं असली ना तरच होतं. त्यानंतर पुढचा देखावा. नाहीतर महिलांना कसं घरातलं करूनच कंटाळा येतो, त्यामुळं वेळ भेटतच नाही. बघा छान असं सुंदर. काही काही महिला नाही आल्या पुढे, काही काहींना नाही आवडत. हे बघा आमचे शेजारी आहेत. तेव्हा आमच्याकडे कोणीतरी हळदी कुंकाला आलं म्हणून मी तो घरातल्या मालकिनीचा व्हिडिओ घेतला नाही. ही मी स्वतः आहे. हे दीर आणि माझे मिस्टर, ह्या जाऊबाई आहेत. बाकी मुलं, मोठा मुलगा फोटो राहिला खरं त्याचा दाखवायचा, मुलगी माझी इथे नसते. आणि छोटा आहे तो पण बाहेर असतो. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.